हाय मंडळी, नमस्कार. कसे सगळे? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. मला शुभ संध्याकाळ सगळ्यांना. मी आज संध्याकाळी व्हिडिओ काढते. काल मला काही व्हिडिओ काढायचा टाईम भेटला नाही, त्यामुळे आत्ता काढते. काल मी थोडीशी आजारी होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकलं नाही. आणि आता मी आज आहे शनिवार, आणि मी आज मिस्टर पण लवकर आले. मुलांना शाळेला सुट्टी आहे, तर मी आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना काय बनवते. चला मग आपण बघूया. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. चला बघूया मग. तर मी आज आहे ना, हे बघा परोठे बनवणार आहे. तर मी घेतले तिथं 4 बटाटे उकडून घेतले, आणि काय काय घेतले बघा. कोथिंबीर घेतली 2 कापून, 1 टमाटा घेतलाय, 1 कांदा घेतलाय छोटासा कापून बारीक, मिरच्या घेतलाय 4-5, आणि लिंबू घेतलाय. आणि याच्यात आता मी मीठ मिक्स करणार आहे. याच्यात मीठ टाकणार आहे, आणि जिरं टाकणार आहे याच्यामध्ये. पोरांना असं काहीतरी चटचट असलं ना, पोरं आवडीने पोटभर खातात. जिरं टाकणार आहे ह्याच्यामध्ये बरं का. आणि ना त्याला सगळं मी हे सगळं आहे ना बटाटे ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. बटाटे चुरून असे नाही मिक्स करणार आहे. आणि हा लिंबू आहे ना याच्यावर पिळणार आहे. मी आता हे सगळं मिक्स करणार आहे, एक जीव करून घेणार आहे बारीक. कारण आपल्याला ना पोळ्यासारखे पिठामध्ये भरायचे, तर मग पुढं नाही का असं करताना नाही का जरा मोठं मोठं असेल ना तर फुटतील ना, एकदम एक जीव करायचं हे सगळं. अशा पद्धतीने एकदम साध्या पद्धतीने एकदा करून बघा, मुलं तुमची नक्कीच खातील. भरपूर ताईने दादाने कमेंटमध्ये सांगितलं, ताई तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाका. रेसिपीचे व्हिडिओ टाकायला कसं वेळ नसतो मला जास्त, त्यामुळे मी टाकत नाही. पण आज होता वेळ तर मग केला मी. तर मला इकडं हे झाले एक जीव, मी इकडं पीठ मळून घेतले. आता मी परोठे करणार, झाल्यावर तुम्हाला दाखवणार. तर मग झाला आपला बटाट्याचा परोठा रेडी. कसा झालाय या मग लवकर लवकर खायला. आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.